असताना सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. ही कोण आहे? ही माझी गर्लफ्रेंड निशा. म्हणजे आधी होती, मग ब्रेकअप झालं, मग तुझ्याशी लग्न झालं, आता आहे परत. तू चहा घेणार आहेस? हा, एक सेकंड थांब. घे चहा घे, मी बनवलाय. हे खरं आहे का? हो, म्हणजे मला फक्त चहाच बनवता येतो. बाकी निशा चहा सुद्धा बनवते आणि कधी कधी ऑमलेट सुद्धा. हे पण सध्या आम्ही जेवण बाहेरूनच मागवतोय. हे निशाचं खरं आहे का? हो, तर या बाबतीत मी तुला खोटं कशाला सांगेन. हे बघ, 2 वर्षापूर्वी जेव्हा मी मुंबईला आलो होतो ना जॉबसाठी, तिथेच मला निशा भेटली. सुरुवातीचे 6 महिने आम्ही छान एन्जॉय केले ऍज अ कलीग म्हणून. पण नंतर अचानक तिने जॉब सोडला आणि ती लांब गेल्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही दोघे एकमेकांना फारच मिस करत होतो. कमाल आहे नाही? खरंच कमाल आहे. बघ ना, म्हणजे 6 महिने आम्ही एकत्र होतो तरी सुद्धा कळलं नाही. म्हणजे फिलिंग्स होती, फिलिंग्स होती, पण लांब गेल्यानंतर कळलं. तू चहा घे ना, थंड होईल. नकोय. मग आमचं रीतसर अफेअरच सुरू झालं. लग्नाचा डिसिजनही घेतला होता आम्ही, जो आमच्या घरच्यांना पटला नाही. खूप समजावलं मी माझ्या घरच्यांना, तिने तिच्या. पण माझे बाबा म्हणजे तुला माहितीच आहेत ना, ते कुठले ऐकतात. अन्न पाणी वगैरे सोडलं म्हणे. हे पेरेंट लोक पण ना आपल्या मुलाबाळांना इमोशन्स का शिकवतात ना, ते आज कळले मला. कारण या अशा सिच्युएशन्स ना आपल्या मुलाबाळांना इमोशनल ब्लॅकमेल करता यावं म्हणून. मग काय होणार, शेवटी व्हायचं तेच झालं. 2 फॅमिलीजना डिस्टर्ब करण्यापेक्षा आम्ही आमचं प्रेमच डिस्बर्स केलं. डू यू नो आम्हाला किती त्रास झाला या सगळ्याचा? हा, तुला कधी झालंय असं? नाही म्हणजे शाळेत, कॉलेजात कधीतरी कोणीतरी तुला आवडला असेलच ना. कधीतरी तू केलंयस का कोणावर तरी प्रेम? तुमच्यावर.
तुला नकोय ना हे मी ठेवतो. पाणी घे. ब्रेकअप नंतर आम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट ठेवणं बंद केलं होतं. मग अचानक बाबांनी स्थळ आणलं तुझं. आणि लग्नासाठी साडी पसंत करायला जितका वेळ लागतो ना, त्याही पेक्षा कमी वेळात आपलं लग्न ठरलं सुद्धा. पण मी ठरवलं होतं निशाला विसरून जायचं कायमचं. मग मुंबईला आल्यावर सगळं स्थिर सावर झाल्यावर तुलाही बोलवणार होतोच. खरंच तुझी शपथ. पण रेश्मा, ज्या दिवशी मी मुंबईत आलो, निशा अशी माझ्या समोर उभी माझ्या दारात. ती मला म्हणाली की मी नाही राहू शकत तुझ्याशी. तिचं ठरलेलं लग्न मोडून आली होती ती. मला खरंच कळलं नाही काय करावं. रेश्मा, रेश्मा, हे बघ, तू रडू नको ना प्लीज. ऐक ना माझं. हे बघ मलाही त्रास होतोय. मी रडतोय का? ऐक ना माझं. तू सावर ना स्वतःला. तू पाणी घे. नाही, पाणी ह्याच्यात नाही. एक सेकंड थांब. हे घे. रेश्मा, रडू नको, थांब. हे बघ, पाणी पी, तुला बरं वाटेल. प्लीज माझ्यासाठी. बरं हे घे, स्वतःच्या हाताने घे बस. हे बघ, माझी शपथ आहे तुला, प्लीज. मी सांगतोय म्हणून घे ना. रेश्मा, हे बघ, प्लीज तू रडू नकोस. प्लीज रडू नकोस. अगं माझं ऐक ना तू. हे बघ, बरं सॉरी, प्यायचंय का? हा, बरं नाही प्यायचंय, असू दे. हे बघ, ऐक माझं, ऐक. हे बघ, तुला स्वतःला आता स्ट्रॉंग केलं पाहिजे. तू स्ट्रॉंग राहायला हवंस. हा, हे घे, हे नॅपकिन घे, डोळे पुस. प्लीज ऐक ना. अगं ऐक ना माझं काहीतरी. तू प्लीज अशी रडू नकोस ना. मला काही सुचतच नाहीये. एक्झॅक्टली माझी अशी सिच्युएशन होती. पण बघ इकडे, मी सावरलंय ना स्वतःला. हा, मी सावरलंय ना. निशा आता इथेच राहते माझ्यासोबत. म्हणजे तू पण राहा काही दिवसांसाठी. हा, आपण मिळून सॉर्ट आउट करू ना काहीतरी. हा, काहीतरी होईल. म्हणजे आपल्यात तसं काही नाही होणार, पण होईल काहीतरी. हे बघ, मी जर मी वाईट मुलगा असतो ना, तर मी तुझा गैरफायदा घेतला असता की नाही. पण मी वाईट मुलगा नाहीये, हो ना? हा, नाही, हे बघ, तू शांत हो. आपल्याला फक्त एवढंच करायचंय. घरच्यांसमोर आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय की आपलं पटत नाहीये. हा, आणि ते सुद्धा काही दिवसांनी सांगायचंय. त्यानंतर काय होईल, आपण वेगळे होऊ. हा, म्हणजे मला निशा सोबत लग्न करता येईल, है ना? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला एखादा चांगला मुलगा मिळेल जो फक्त तुझ्यावर प्रेम करेल. हा, नकोय मला. आपलं लग्न झालंय ना. मग ते काय होतं? अपघातच होता ना तो. हे बघ, तू मगाशी म्हणालीस ना की तू माझ्यावर प्रेम करतेस. हा, मग आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो सुखी झाला तर आपल्यालाच बरं वाटतं की नाही. म्हणजे जर मी निशासोबत सुखी असेल तर मला वाटतं तू मध्ये येणार नाहीस. बरोबर ना? मी आलो. जस्ट वेट, मी आलो. आणि हो,
आपला डिवोर्स फाईल होईपर्यंत तू इथे राहू शकतेस. हा हा तर मी तुला बोलत होतो की आपला हॅलो. विसरली एक मुलगी ना नवऱ्याकडे जाऊन आपल्या माणसानेच विसरली. रेवा, काय ग काय झालं ताई? काही नाही. प्रवास केल्यामुळे ना थोडं थ्रोट इन्फेक्शन झालंय मला. नीट पोचलीस ना ग तू? पोचले आई. स्टेशनवर आले होते का राकेश न्यायला तुला? आले होते. आता घरी आले आहे मी. घरी आलाय? एवढा गाड्यांचा आवाज कसला ग मग? नाही, ते आमचं घर आहे ना ते अगदी हायवे समोरच आहे, तर त्याचा आवाज येतोय. हो का? घर कसं आहे तुझं? छान आहे, मोठं आहे खूप, आपल्यापेक्षाही. या आता हेच ऐकायचं राहिलं होतं. अगं राजा, तू आताच घरी पोहोचलीस ना? आराम कर बाळा. हा? आपण नंतर बोलू, ठीक आहे? काळजी घे. ताई, वी ऑल मिस यू. माझी गर्लफ्रेंड निशा. निशा आता इथेच राहते माझ्यासोबत. म्हणजे आपल्यात तसं काही नाही होणार. आपलं पटत नाही. आपला डिवोर्स फाईल होईपर्यंत तू इथे राहू शकतेस. हा देख के नहीं जला सकते क्या? Shit! I'm so sorry. काका, पोलीस स्टेशनला जावं लागेल, हॉस्पिटलला पण न्यावं लागेल त्यांना. ऍक्च्युली काय ना, मला जरा घाई आहे. तुम्ही प्लीज घेऊन जाता का तिला? नाही मॅडम, मला वेळ नाहीये, मला भाजी आणायला जायचंय. अच्छा, भाजी आणायला जाते का तुम्ही? बघा ना, पण जरा विचार करा. काका तुम्ही तरी करा. नाही, अरे असं काय करताय? थांबा ना कोणीतरी. अरे जयवीरू, बिचारी मुलगी लहान पडली, तिला मदत करा ना. बघा ना, हेल्प करा ना. या ना. नाही, या मदत करा. नाही, मदत नाही करायची का? म्हणजे सगळ्यांना इकडे येऊन फक्त तमाशा बघत आहे. मदतीच्या वेळेला सगळे पळून जाणार, हो ना? तू काय करतोय तिकडे? छत्री घेऊन जा, तिकडे उभा राहा. ठीक आहेस ना तू? ठीक आहे मी. काय यार, तू रस्त्याच्या मधोमध चालत होतीस. नशीब जास्त काही झालं नाही. गाडी खाली आली असतीस तर बरंच झालं असतं जर गाडीच्या खाली आले असते तर. काय झालंय? नाव काय तुझं? रेश्मा. काय झालं एवढं? बघ, मी तुझी बहीण असल्यासारखी आहे. सांग मला. हे बघ रेश्मा, मी तुला नाही ओळखत, पण मला हे सगळं भयानक फील होतंय. सगळे पुरुष ना सारखेच असतात. त्याने काही केलं नाही ना तुला, म्हणजे फिजिकल वगैरे, ते बरं आहे. हे बघ, अशा माणसाला आपल्या आयुष्यात ठेवणं ना म्हणजे मूर्खपणाच.
तू सोडून दे त्याचा विचार. असा कसा सोडू मी? 4 चौघांच्या साक्षीने झालंय आमचं लग्न. मग त्याच 4 चौघांना बोलव आणि त्यांच्या समोरच डिवोर्स घे. ते या सगळ्याला काहीच अर्थ नाहीये, कळत नाहीये का तुला? बरं, तुला कुठे सोडू? तुझं राहतं ना कोणीतरी मुंबईत? एक मिनिट. हाँ शर्मा जी, सर आधे घंटे से ट्रैफिक में एक ही जगह पे हूं मैं. ड्राइवर लेफ्ट से लेना. हाँ हाँ सर, हाँ आधे घंटे में पहुंचती हूँ सर. ओके. हाँ अगं करण जोहरकडे चालली ऑडिशनला. त्यांचा सारखा फोन येतोय, लवकर या. तुझं कोण राहतं म्हणालीस? माझा मामा राहतो इथे. ठीक आहे, मग मी मामाकडे सोडते तुला. नाही, तसा तो लांबच राहतो. मी जाईन, स्वतःहून जाईन. ओके, टॅक्सी पर्यंत सोडते. चल. पैसे आहेत ना तुझ्याकडे, का देऊ? हो चल. टॅक्सी टॅक्सी. काय सांगणार नाही? मॅडमना जिकडे पाहिजे तिकडे सोडायचं. नीट सोडा त्यांना. आणि ऐक, त्या राकेशला ना त्या निशासोबतच रोशन होऊ दे. तू अजिबात लक्ष देऊ नकोस. काळजी घे. अरे शिट, नंबर घ्यायचा राहिला. ड्रायव्हर. बस बस बस, येईन. बारा नंबर बस गेली काय? नाही, बराच वेळ झाला तुम्ही इथे बसले आहेत म्हणून विचारलं. तुम्हाला कुठे जायचंय? आपण सोडलं असतं ना तुम्हाला. चला घरी जाऊया आपल्या. नाही चला आपल्या घरी जाऊ. चला. हो, माझी बॅग कुठे नेताय तुम्ही? अहो तिकडे हे बघा, सोडा. या इथे आपलं घर आहे. ऐका हे बघा, सोडा. देख के चलाने का ना. ओ बीच में आई. अरे तू काय रुटीन बनवलंय का माझ्या गाडी खाली यायचं? मॅडम लागलं का कुठे? तुम्ही प्लीज मला हात लावू नका. राकेश. सुशील. सुशील. हा, नाही म्हटलं रात्रीची वेळ आहे, मॅडम एकट्याच होत्या म्हणून म्हटलं त्यांना मदत करावी ऍज अ ह्युमॅनिटीच्या दृष्टीने म्हणून. बाकी काही नाही. म्हणजे वाव सुशील, थँक यू. हो, आय लव्ह यू सो मच. हे हे चल ना, मला ये ना आता. आता 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 हा असं का? मला मला जेड ना आता. ये ना. ब्लडी, तुला कळत नाही का? आणि लागलाय तुला? खूप दुखतंय. तू मामाकडे जाणार होतीस ना? नाही राहत माझा मामा इकडे. अच्छा, म्हणजे तू मला मामा बनवलंस? म्हणजे मुंबईत तुझं कोणीच राहत नाही? राकेश. तो कुठे तुझा आहे? ओ मैडम, ये दुनियादारी बाद में करना, पहले हमारा पेमेंट दे दो. हे काय रे? क्या रे क्या क्या है? पेमेंट दीजिए, डबल शिफ्ट हो रहा है. कितना टाइम हो रहा है? जास्त आवाज नाही करायचा. घरी सोडल्यावर देते. घर पे नहीं छोड़ूंगा मैडम, एक्स्ट्रा पेमेंट लगेगा. अरे घर पे वगैरह कुछ नहीं मैडम, आपका ये रोज का नाटक है. खाली फुकट का मच पेमेंट वगैरह एक्स्ट्रा कुछ आप देती नहीं. दे बॅग दे.
गार होऊ दे रे मला एकदा. नाही डबल पेमेंट तोंडावर फेकलं ना तर बघ. ठीक आहे मॅडम. चल जा आता. पकड. हे काय नाही ग, अगं सगळं रेंटचं आहे. काय आहे, मी ऍक्ट्रेस आहे, त्यामुळे कुठे मोठ्या ठिकाणी मला ऑडिशनला वगैरे जायचं असेल ना, मग मी हे सगळं मॅनेज करते. शेवटी आमच्या इंडस्ट्रीमध्ये जो दिखता है वो बिकता है ना. मग चल. कुठे? यू हॅव एनी अदर प्लॅन? मग मुंबईत अजून कोणाकडे जायचंय का तुला? नाही ना? मग फॉर अ चेंज माझ्या बरोबर माझ्या घरी यायचं. हा म्हणजे त्याआधी हॉस्पिटलला जाऊन. पण आपण एकमेकींना ओळखतही नाही. मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते. तुला माझ्या घरी यावं लागेल. आणि ओळखीचं वगैरे म्हणत असशील ना, तर आपली ओळख भारी आहे, कारण आजपासून तू माझी दोस्त आहे. कळलं का? हा म्हणजे आपलं घर भाड्याचं आहे, पण तिथली माणसं ना सॉलिड आहेत. अशी माणसं आहेत ना यार, की यू विल एन्जॉय द हाऊस. सो चल माझ्या बरोबर, फॉलो मी.